संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्मविचार मंचावर माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित स्थानापन्न पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, ज्यांनी आताच अगदी अल्प शब्दांमध्ये सुंदर अशी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भंते धम्मपालजी आणि त्यांच्या समेत असलेले इतर सर्व भिक्खूगण भंतेगण आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आणि बालिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो, मंगल आशीष अर्पण करतो। विशेष करून त्या परिवाराप्रती की ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही आज आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेले आहोत, असे ज्यांनी आम्हाला नेहमी फोन करून 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 तारीख पे तारीख होत गेली, तारीख पे तारीख होत गेली, पण शेवटी आजची तारीख निश्चित झाली की ज्यांनी आम्हाला फोनवर फोन करून आजचा हा कार्यक्रम नियोजित केला, असे धनराजजी तायडे यांच्या प्रती सुद्धा आम्ही मंगल कामना अर्पण करतो। एकदा साधुवाद द्या बघा तायडे साहेबांकरिता की ज्यांच्यामुळे आजचा याची तारीख ठरली आणि या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा या ठिकाणी आजच्या दिनी करता आलं। दर्यापूर येथील दीक्षाभूमी नगर भीमनगर येथील तथागत बहुउद्देशीय संस्था तसेच धम्मरक्षित महिला संघ या सर्वांच्या वतीने आजचा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। आपण आपल्या गावामध्ये सुंदर असं हे बुद्ध विहार निर्माण केलं। या बुद्ध विहाराचं उद्घाटन सोबतच या बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्तीची स्थापना आणि अभ्यासिकेचंही उद्घाटन आज रोजी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते या ठिकाणी झालेली आहे। बुद्ध विहाराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि सोबतच एक विशेष मंगल कामना त्या मातोश्रींप्रती आपण अर्पण करूया की ज्यांनी या बुद्ध विहारामध्ये एवढी सुंदर बुद्ध मूर्ती दान दिली बघा। आमच्या मातोश्री उपासिका आई रायवंत आई विश्वासराव तायडे, एकदा यांच्याप्रती सुद्धा सर्वांनी साधुवाद द्या बघा। यांच्यासाठी विशेष साधुवाद आणि मंगल कामना यासाठीच आहे कारण यांनी त्यांचे जे पती आहेत उपासक स्मृतिशेष विश्वासरावजी तायडे, ज्यांचा 2008 मध्ये निधन झालं, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आईंच्या हस्ते आज बघा एवढं महान पुण्य या ठिकाणी संपादित झालेलं आहे। सुंदर असं बुद्ध, मला वाटते थायलंडची बुद्ध मूर्ती आहे ना तायडे साहेब, पाहिल्याबरोबरच समजते
थायलंडची बुद्ध मूर्ती आहे, गोल्डन फ्युचर मध्ये ही सुंदर अशी बुद्ध मूर्ती तर आईंच्या रायवंता आई तायडे यांच्या वतीने दान देण्यात आलेली आहे। आणि सोबतच म्हणजे बुद्ध मूर्तीची स्थापना तर प्रतिष्ठापना आपण भिक्खू संघाने या ठिकाणी केलेलीच आहे। सोबतच विहारामध्ये एक अत्यंत महत्वाचा उपक्रम ज्याचं उद्घाटन अगदी काही क्षणापूर्वी पूजनीय भिक्खू संघाने केलं, अर्थातच अभ्यासिका तथागत अभ्यासिका आणि विपश्यना केंद्र याचंही उद्घाटन या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या शुभ हस्ते झालेला आहे। मला वाटते हा तिहेरी योग आजच्या दिनी घडून आलेला आहे। तिहेरी योग म्हणजे 3चा आकडा आपल्यासाठी तसा शुभच आहे बघा। तर काही काही लोक म्हणतात 3 तिगाडा, आपण तसं नाही म्हणायचं। 3 रत्न म्हणजे चांगले आहेत, 3 रत्न चांगले आहे। तिहेरी योग चांगला आहे, शील समाधी प्रज्ञा चांगला आहे, प्रज्ञाशील करुणा चांगला आहे, बुद्ध धम्म संघ चांगला आहे, असं चांगलं चांगलं म्हणायचं। अगदी त्याप्रमाणे तिहेरी योग आज जुळून आला बघा। विपश्यना केंद्र तथागत बुद्ध विहाराचं उद्घाटन सुद्धा झालं। विहारामध्ये तायडे आईंच्या वतीने प्राप्त झालेल्या सुंदर अशा बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना सुद्धा झालेली आहे। आणि सोबतच जे अत्यंत महत्वाचं आहे, विहारामध्ये तथागत या नावाने तथागत अभ्यासिकेचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे। हे सर्व काही आपल्या सर्वांच्या दान पुण्यातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून झालेलं आहे। विशेष की ज्यांचा नाम उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे त्यांच्याकरिता टाळ्या पण वाजल्या पाहिजे। विशेष त्यांच्या प्रती आमची मंगल कामना आहे की ज्यांच्या पुढाकारामुळे आज आपल्या गावात या दर्यापूरमध्ये दीक्षाभूमी नगरच आहे बघा, सुंदर असं हे सर्व संस्कार संपन्न झाले। तथागत बहुउद्देशीय संस्था आणि धम्मरक्षिता महिला संघ यांच्यासाठी एकदा टाळ्या पण वाजवा आणि साधू साधू सर्वांनी करून साधुवादाने यांचं अभिनंदन सुद्धा करा बघा सर्वांनी, कारण फार महत्वाचं आहे। धम्म कार्य संपन्न होणं फार महत्वाचं आहे आणि धम्माचं काम करणं हे काही सोपं नाहीये। तुम्हाला वाटत असेल एवढं चांगलं, एवढं सुंदर बुद्ध विहार, एवढं सुंदर बुद्ध मूर्ती निर्माण झाली, इथं प्रतिष्ठापित झाली, सुंदर अशी अभ्यासिका आहे, सगळं सुंदर आहे, चांगलं आहे। पण बांधवांनो, आम्ही सुद्धा समाजामध्ये कंटिन्युअसली म्हणजे सतत काम करतोय बघा। त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही आम्हाला अनुभव आहे। हे जे आपण काम पाहतो हे काही काम करणं सोपं नाहीये। बऱ्याच वेळेस अपमान सहन करावा लागतो, बऱ्याच वेळेस मीपणा बाहेर ठेवावा लागतो, बऱ्याच वेळेस आपले पद प्रतिष्ठा बाजूला ठेवावी लागते, कारण हे धम्म कार्य आहे। आणि धम्म कार्य करीत असताना जरी धम्म हा सर्वांचा कल्याणाचा असेल, पण समाजामध्ये सर्वच लोक हे सारख्या विचाराची नाही आहेत। समाजामध्ये सगळेच लोक हे दानशूर पण नाही आहेत। समाजामध्ये सगळेच लोक धम्म कार्याला सपोर्ट करणारे पण नाही आहेत, उलट विरोध करतात। अशा लोकांपर्यंत जाणे, अशा लोकांकडून धम्म कार्य करण्यासाठी आर्थिक दान पुण्य जमा करणे, हिशोब करणे आणि हे सर्व कार्य संपन्न करणे, हे बांधवांनो हे काम करण्यासाठी फार मेहनत लागते। त्यातल्या त्यात मनाचा एक मोठेपणा पण लागतो बघा। मी आल्या 2-4 फोटो पण क्लिक केले, म्हणजे कोणते फोटो, विहाराचं सुंदर आहेच, मूर्ती पण सुंदर आहे, पण काही स्लोगन बघा या ठिकाणी लावलेले आहेत। कोणते स्लोगन आहेत? मला वाटते ह्या तरुण मित्रमंडळांनी जेव्हा हे काम करत असतील कदाचित त्यांना हा अनुभव आला असेल, म्हणूनच त्यांनी ते पोस्टर तिथे लावले। एक पोस्टर बघा, तिथे एक स्लोगन लिहिलेलं आहे, कोणतं आहे? विहाराच्या बाहेर, म्हणजे मी एकदा हे वाचलं होतं की म्हणजे आपण विहाराच्या बाहेर लावतो ना की विहारामध्ये येण्यापूर्वी चपला बाहेर काढाव्या, असं लिहितो ना आपण, बरोबर आहे ना? ते आपला सन्मान आहे विहारामध्ये। इथे बघा एक स्पेशल स्लोगन लिहिलेलं आहे की आतमध्ये येताना आपापसातील वाद विवाद, मीपणा, अहंकार, पक्षपात बाहेर ठेवून यावे। इथं लिहिलंय बघा, हे ते वाचा तुम्ही, पुन्हा पुन्हा वाचा। आणि तरुणांना माझं एकच सांगणं आहे, ते तिथून पोस्टर काढायचं नाही, ते फार आवश्यक आहे बघा, ते फार आवश्यक आहे। काय लिहिलेलं आहे? विहारामध्ये येताना आपापसातील वाद विवाद, मीपणा, अहंकार, पक्षपात बाहेर ठेवून यावे।
एकमेकांचे हेवे दावे विहारामध्ये येऊन करू नये. आपले विचार जर सुंदर असतील तर आपला सन्मान एक दिवस नक्की होईल. किती सुंदर आहे बघा. एकदा टाळ्या वाजव बघा या तरुणांसाठी. म्हणजे कदाचित मला वाटतं हे स्लोगन, हे वाक्य त्या ठिकाणी यासाठीच लिहिलं असेल, त्यांना या गोष्टीचा अनुभव आला असेल की धम्म कार्य करणं सोपं नाहीये. राजकारण करणं सोपं आहे. राजकारण करणं सोपं आहे. आमदार खासदार बनणं सोपं आहे. समाज कार्य कदाचित ते पण थोडंसं सोपंच असेल, पण धम्म कार्य करताना फार अपमान सहन करावा लागतो. आपापल्यातील वाद विवाद बाजूला करावे लागतात. मीपणा बाजूला करावा लागतो. तेव्हा जाऊन एवढं मोठं धम्म कार्य संपन्न होत असे. बघा आणखीन काय लिहिलंय बघा. तुम्हाला वाचून, तसं तुम्ही वाचलेलं असेलच, पण मला फार आवडलं ते, म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो. कुणाचा रस्ता अडवण्यापेक्षा पाणी अडवा. मला वाटते रस्ता अडवणाऱ्या लोकांची संख्या जास्त झाली असेल, म्हणजे स्लोगन त्यांना लागू पडते. दुसरं काय लिहिलंय, कोणाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा. म्हणजे मला वाटते कोणाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा. म्हणजे एकमेकाची जिरवू नका, एकमेकांच्या जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा, ते कामाचं आहे. आणि तिसरं स्लोगन आहे, ते फार महत्वाचं आहे बघा, फार महत्वाचं आहे. कुणाची लावा लावी करण्यापेक्षा झाडे लावा. अरे किती महत्वाचं आहे हा. तथागत बहुउद्देश संस्था आणि धम्मरक्षिता महिला संघ यांच्या म्हणजे वाटते धम्म कार्य करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल, म्हणून तुम्ही हे सगळे पोस्टर लावले. आणि सत्य आहे बघा, म्हणजे हे काही सहज लावायचं म्हणून लावलेलं नाहीये, किंवा हे वाक्य घोषवाक्य आम्हाला आवडलं म्हणून सुद्धा लावलेलं नाहीये. हे सत्य आहे बघा. मग तुम्ही असो की मग आम्ही असो, व आम्ही जरी भंतेजी असून आम्हाला पण कितीतरी वेळेस वाद विवाद ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. कितीतरी गोष्टी आमच्या मनाच्या विरुद्ध घडतात. कितीतरी गोष्टी ह्या चुकीच्या पद्धतीने घडतात. तरी पण बघा बांधवांनो, त्या गोष्टी आम्हाला सहन कराव्या लागतात. मग आमच्या सारख्यांची जर अशी गत असेल, तर मग तुम्ही जर धम्म कार्य करत असाल, तुमच्यासोबत काय काय मॅटर घडतील, काय काय होईल बघा. पण एक वचन लक्षात ठेवा, म्हणजे फार महत्वाचं आहे. मी नांदेडमध्ये होतो. दीपक कदम सरांची आंबेडकरवादी मिशन नावाची आपल्या जे आपले तरुण मुलं MPSC UPSC ह्या एक्झामचा अभ्यास करतात, IAS वगैरेचा, त्यांच्याकरिता खूप सुंदर असं कमीत कमी अल्प दरामध्ये प्रशिक्षण केंद्र झालेलं आहे. तर त्या सरांचं मला एक वाक्य नेहमी आठवते, धम्म कार्य असो की समाज कार्य असो, फार महत्वाचं आहे. तरुणांना पण माझं सांगणं आहे, समाज कार्य असो की धम्म कार्य असो, अपमान सहन करा तरच धम्म चळवळ पुढे जाईल. अपमान सहन करा तरच समाज कार्य समाज चळवळ पुढे जाईल. तुम्ही जर त्या अपमानाचा बदला घेतो म्हणत असाल, त्या अपमानाचा रिवोल्ट करतो म्हणत असाल, त्याच्या विरुद्ध जातो म्हणत असाल, तर बांधवांनो सगळी जिंदगी त्याच्यामध्ये जाईल. धम्म कार्य थांबून जाईल, समाज कार्य थांबून जाईल. म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण धम्म कार्य पुढे गेलं पाहिजे. आपण मागे राहिलो तरी चालेल, कारण आज आपण आहोत, उद्या नाही आहोत. पण धम्माचं कार्य हे निरंतर चालणार आहे. ज्या अर्थी बघा या दर्यापूरमध्ये इतकं सुंदर बुद्धविहार निर्माण झालं. विहारात प्रवेश केल्या केल्या ते वरचं आम्ही ते रेंटल बघितलं, प्रत्येक रेंटलला बघा ते बोर्ड स्लोगन लिहिलेले आहेत. म्हणजे इथं विहारामध्ये प्रवेश करणारा प्रत्येक जो अनुयायी असेल त्याच्या डोक्यामध्ये बरोबर बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा विचार जाईल. तुम्ही बघा विहारात प्रवेश केल्याबरोबर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि हे फार महत्वाचं आहे बघा. आज त्या तायडे आईंप्रती आम्ही मंगलकामना अर्पण करतो की ज्यांनी विशेष या ठिकाणी सुंदर बुद्धरूप दिलं बघा. हा किती मोठा सन्मान आहे. आज आपल्या सर्वांना ही संधी प्राप्त झाली. आपल्या सर्वांना या जीवनामध्ये ही संधी प्राप्त झाली की विहारामध्ये सुंदर अशा बुद्धरूपाची प्रतिष्ठापना तुम्हाला करता आली. बांधवांनो, याला तुम्ही साधं आणि सोपं नका समजू. बरं, हे सहज झालं असं नका समजू. हा तुमचा खूप मोठा सन्मान आहे. या निमित्ताने एक प्रसंग मला आठवला बघा, बाबासाहेबांच्या जीवनातील. आताच बघा मागच्या वर्षी एक तारीख निघून गेली, 25 डिसेंबर. त्या दिवशी आपण
कोणता दिवस साजरा करतो? 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन दिवस आपण साजरा करतो, बरोबर आहे. पण 25 डिसेंबरला आणखीन एक विशेष दिन आहे बघा. एक विशेष आहे 25 डिसेंबर 1954. 25 डिसेंबर 1954 चा एक इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकर नेमकंच म्हणजे जी परिषद झाली, जी 6वी जागतिक धम्म परिषद झाली रंगून या देशामध्ये, ती परिषद संपून मुंबईला आले आणि मुंबईहून बाबासाहेब आंबेडकर पुण्याला आले. पुण्याच्या रेस्ट हाऊस मध्ये थांबलेले असताना बघा, पुण्यात जर तुम्ही पुण्याला कधी गेले असाल तर पुण्याजवळ ते देहू रोड आहे. त्या देहू रोडला धम्मभूमी नावाचं एक बुद्ध विहार आहे. तुमच्यापैकी कोण कोण गेले तिथे? कोणी गेलं का? तुम्ही गेले का आई? अच्छा, गेलेत ना, ठीक आहे. पुण्याजवळ देहू रोडला एक धम्मभूमी नावाचं एक ठिकाण आहे. पुण्याच्या रेस्ट हाऊस मध्ये बाबासाहेब आंबेडकर तिथे विश्रांती घेत असताना ते जे धम्मभूमीचं विहार आहे, आज सध्या विहार आहे, त्या ठिकाणी आपल्या काही लोकांनी एक छोटस देऊळ निर्माण केलं होतं. कशासाठी देऊळ निर्माण केलं? मग त्याच्यामध्ये काहीतरी खंडोबा ठेवू, विठोबा ठेवू, काहीतरी असं ठेवू की जेणेकरून त्या ठिय्यावरती बसायचं, आपलं भजन बिजन म्हणायचे मस्त. अशा प्रकारे त्यावेळेस बघा 1954 मध्ये तर देऊळ तर बनवलं. मग देऊळ बनवल्यानंतर याचं उद्घाटन पण करायचं. तर आपले काही लोक बाबासाहेबांना भेटायला पुण्याच्या रेस्ट हाऊसला गेले, जिथे बाबासाहेब विहार करत होते, थांबलेले होते. तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, आम्ही आमच्याकरिता एक छोटस देऊळ निर्माण केलेलं आहे, त्या देवळाच्या उद्घाटनासाठी तुम्ही या. बाबासाहेब म्हटले, तुम्ही त्या देवळामध्ये कोणता देव ठेवणारा? मग आपल्या लोकांचे देव तुम्हाला माहित आहे, जुने आहे की नाही, जुने देव. त्यांनी सांगितलं. बाबासाहेब म्हणाले की बांधवांनो, तो देव ठेवू नका. तुम्ही जो देव ठेवणार आहात, तुम्ही तो देव ठेवू नका. मी तुम्हाला नवीन देव देतो, तो नवीन देव तुम्ही त्या देवळामध्ये ठेवा. कारण हा असा देव आहे की ज्या देवाची पूजा केल्याने तुमचं मंगल होईल, तुमचं भलं होईल. लोकांना वाटलं कोणता देव आहे असा? तर बघा, ज्यात नेमकं मी बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेमध्ये आले होते, तर त्या परिषदेमध्ये तिथल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना एक सुंदर बुद्ध मूर्ती त्यांना सप्रेम भेट दिली होती. बाबासाहेब उठतात, आतमध्ये जातात, ती बुद्ध मूर्ती घेऊन येतात आणि आपल्या लोकांना ती बुद्ध मूर्ती देतात. हे घ्या, हा तुमचा आतापासूनचा देव आहे, या देवाची स्थापना त्या देवळामध्ये करा. लोकांना वाटलं हा नवीनच देव आहे, सुंदर दिसतोय. अरे मग भगवान बुद्धाची मूर्ती ते घेऊन आले, त्या देवळामध्ये बुद्ध मूर्ती ठेवली आणि 25 डिसेंबर 1954 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या शुभ हस्ते, सोबत त्यांच्या पत्नी शारदा कबीर अर्थात सविता आंबेडकर ह्या सुद्धा होत्या, यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना बाबासाहेबांच्या हस्ते झाली. म्हणजे कधी झाली? 25 डिसेंबर 1954. म्हणजे बौद्ध धम्म दीक्षा घेण्याच्या 2 वर्ष अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देहू रोडच्या धम्मभूमीच्या विहारामध्ये बुद्ध मूर्तीची स्थापना केली. आजही ती बुद्ध मूर्ती तिथे ठेवलेली आहे बघा. जर तुम्ही कधी गेलात ना, कारण 25 डिसेंबर लोक महालला जातात ना, बरेचसे लोक धम्मभूमीला पण जातात. कधी जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही तिथे पण जा. आजही बघा ती बुद्ध मूर्ती, आज जवळपास म्हणजे 70 वर्षापूर्वीची ती बुद्ध मूर्ती आजही त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना उद्देशून एक भाषण केलं होतं. बुद्ध मूर्ती स्थापना झाली, आपल्या लोकांना उद्देशून बाबासाहेब भाषण करतात. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकर लोकांना म्हणतात की बांधवांनो, आजचा दिवस फार अनमोल आहे. आजचा दिवस फार अनमोल आहे, कारण आजचा प्रसंग इतिहासामध्ये नोंदविला जाईल. काय म्हणतात बाबासाहेब? की आजचा प्रसंग इतिहासामध्ये नोंदविला जाईल, कारण या भारतामध्ये 1200 वर्षानंतर बुद्ध मूर्ती स्थापनेचा पहिला बहुमान आपल्याला प्राप्त झालेला आहे. याचं सर्व श्रेय आपल्यालाच आहे. बांधवांनो, यामध्ये आपण सर्वांनी धन्यता मानली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की 1200 वर्षानंतर
या भारतामध्ये बुद्ध मूर्ती स्थापनेचा पहिला बहुमान आपल्याला प्राप्त झालेला आहे असं बाबासाहेब का म्हणाले? कारण त्या 1954च्या अगोदर 1200 वर्षांपूर्वी इतिहास आहे बघा, याच भारतामध्ये सम्राट हर्षवर्धनाच्या काळात पहिल्यांदा बुद्ध मूर्ती तयार करून त्या बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर बाबासाहेबांनी 1200 वर्षानंतरचा इतिहास आहे बघा. मग विचार करा की बाबासाहेब म्हणतात की बुद्ध मूर्ती स्थापनेचा हा बहुमान आहे. तुम्ही याला साधा आणि सोपं नका समजू, हा तुमचा खूप मोठा बहुमान आहे बघा. ज्या अर्थी एकीकडे संपूर्ण जग बुद्धांची वाहवा करतात, बुद्धांना स्वीकार करतात, बुद्धांचे विचार स्वीकार करतात, मोठमोठे विचारवंत, मोठमोठे धर्मतत्ववेत्ते, मोठमोठे विद्वान भगवान बुद्धांचा विचार स्वीकार करतात. मग आपण किती धन्यता मानली पाहिजे हो, की आज आपल्या सर्वांना ही संधी मिळाली की ज्या महामानवाने या समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीचा उपदेश केला, त्या महामानवाच्या रूपाची स्थापना आपण या विहारामध्ये केलेली आहे. आपल्यासाठी हा बहुमान आहे, आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. एक दिवस असा येईल की हा सन्मान, हा बहुमान इतिहासामध्ये नोंदविला जाईल बघा. की दर्यापूरमध्ये एवढं सुंदर बुद्ध विहार निर्माण झालं, त्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली, ह्या इतिहासामध्ये ही गोष्ट नोंदवली जाईल. तर बघा, विहार पण निर्माण झालं, विहाराचं उद्घाटन पण झालं, बुद्ध मूर्तीची स्थापना झाली, प्रतिष्ठापना पण झाली, आणि सोबत तथागत अभ्यासिकेची सुद्धा निर्मिती झाली बघा. इथे त्याचं पण उद्घाटन पूजनीय भिक्खू संघाच्या शुभ हस्ते झालं. आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. म्हणजे आम्ही याच्या अगोदर सुद्धा विहाराला लागून म्हणजे अभ्यासिकेचं ग्रंथालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. पण ही तिसरा जो योग आहे, तथागत अभ्यासिकेचंही उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटते आपल्या गावातील जे तरुण मंडळ आहे नक्की हे वैचारिक आहेत. म्हणजे केवळ बुद्ध विहार असून चालणार नाही, कारण असे बुद्ध विहार मला वाटते एकच बुद्ध विहार नसावा. दर्यापूरमध्ये भरपूर बुद्ध विहार असतील ना, छोटे मोठे भरपूर बुद्ध विहार असतील. आता एका कार्यकर्त्याची चर्चा करताना त्यांनी आम्हाला सांगितलं की दर्यापूरमध्ये पहिल्यांदा असा हा कार्यक्रम होतोय म्हणे, एवढा मोठा कार्यक्रम होतोय. हे फार आपल्यासाठी नावाजलेली गोष्ट आहे, आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. परंतु सर्वात महत्वाचं आहे की फक्त विहारच नाहीये. म्हणजे विहार तर आवश्यक आहे, परंतु विहाराच्या सोबत त्या विहारामध्ये तथागत अभ्यासिकेचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. ते फार महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता, बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी काही योजना निर्माण केल्या होत्या. म्हणजे फक्त बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि बाबासाहेब स्वस्थ बसले असं झालं नाही बघा. काय त्या बाबासाहेबांची प्रेरणा होती. वयाच्या 65व्या वर्षी, काय वय होतं बाबासाहेबांचं तेव्हा, 65 वर्षांचे बाबासाहेब. काय बाबासाहेबांमध्ये जी स्फूर्ती होती, त्या म्हातारपणामध्ये सुद्धा वयाच्या 60व्या वर्षी बाबासाहेब भारताचं संविधान लिहिलं. ज्या वयात लोक रिटायर्ड होतात, बस झालं म्हणतात आता मी रिटायर्ड झालो, आता मी आराम करतो. हो, त्या रिटायरमेंटच्या 60व्या वर्षामध्ये बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. 65 वर्ष झाले की लोक खाट पकडतात. त्या वयात बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांना बीपीचा आजार होता, शुगरचा आजार होता, थायरॉइडचा आजार होता, कंबर पण दुखायची बघा बाबासाहेबांची. एवढं शारीरिक कमजोरी आणि आजारग्रस्त असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर तेवढ्या स्फूर्तीने, तेवढ्याच जोमाने बुद्ध धम्माचा स्वीकार करतात. आणि तेवढं करून सुद्धा बाबासाहेब स्वस्थ बसले नाही, कारण त्यांना माहित होतं की बुद्ध धम्म आपल्या लोकांसाठी नवीन आहे. आज पण नवीनच आहे बघा. आपण काय एवढं रुळलेलो नाही अजून बुद्ध धम्मामध्ये, आजही नवीनच आहे. मला तर वाटते अजून आपण KG1 मध्येच आहोत. अजून बुद्ध धम्म आपल्याला कळायला अजून भरपूर आहे. KG1, KG2, मॅट्रिक पर्यंत जायचं आहे. त्यावेळेस बाबासाहेबांनी विचार केला होता की आपला हा नवदीक्षित बौद्ध समाज आहे, ह्या लोकांना बुद्ध धम्म रुजला पाहिजे, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माच्या प्रचाराकरिता
काही योजना निर्माण केल्या होत्या धम्माच्या प्रचाराकरिता, त्या योजना आपण या ठिकाणी राबवल्या पाहिजे. त्या योजना तर फार मोठ्या स्तरावरती होत्या, पण आम्ही थोडं चिंतन केलं आणि त्या चिंतनातून त्या छोट्या छोट्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या योजना आपण आपल्या विहारातून कशा पद्धतीने आपण निर्माण करू शकतो. तर बाबासाहेबांचा पहिला विचार होता बाबासाहेबांचा, गाव तिथे बुद्ध विहार असलं पाहिजे. हा पहिला विचार. धम्माच्या प्रसाराकरिता बाबासाहेबांचे विचार आहेत. गाव तिथे बुद्ध विहार असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेनंतर जेव्हा आपले लोक पुन्हा गावाकडे आले, तर गावाकडे आल्यानंतर जे जुने पिढीचे लोक होते ना, त्यांनी एक काम केलं. काय की त्यांनी काय केलं, नागपूरवरून गावाकडे आले. गावाकडे आल्याबरोबर त्यांनी पट काय केलं, म्हणजे त्यावेळी जे काही सेना माती जे काही होते ते निर्माण केलं. छोटे छोटे विहार निर्माण केले. आज त्याच विहाराच्या धर्तीवरती मोठमोठे विहार निर्माण होत आहे. तर बाबासाहेबांना अपेक्षित होतं, कारण जिथे गाव आहे तिथे बुद्ध विहार असलंच पाहिजे. कारण बांधवांनो, विहार हे बौद्ध धम्माच्या धार्मिक चळवळीचं केंद्र आहे. समजलंय? बुद्ध विहार हे बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं केंद्र आहे. बुद्ध विहार हे बौद्धांच्या अस्मितेचं केंद्र आहे. म्हणून आपल्याला जर धार्मिक चळवळ आणखीन मजबूत करायची असेल तर आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये बुद्ध विहार असलंच पाहिजे. या दृष्टीने बघा, हे विहार इथे निर्माण झालेलं आहे. मी नक्कीच इथल्या या संपूर्ण कार्यकर्ता लोकांचं नक्कीच अभिनंदन करेल की आपल्या विहारात जरी आपलं नगर छोटंसं असेल, जरी आपल्याला सहकार्य करणारी मंडळी लहान असली, छोटी असली, कमी संख्येमध्ये असली, पण विहार बघा हो, तर किती मोठं विहार झालं हे. एवढं मोठं विहार आपल्या इथे निर्माण झालेलं आहे. आणि नाव काय आहे? दीक्षाभूमी नगर. शाहू काय चौकाचं नाव आहे? छत्रपती शाहू महाराज चौक. अशा ठिकाणी इतकं सुंदर बुद्ध निर्माण झालं. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की जिथे जिथे आपला बौद्ध समाज आहे त्या प्रत्येक ठिकाणी बुद्ध विहार निर्माण झालं पाहिजे. आणि बुद्ध विहार म्हणजे काय? फक्त 4 भिंती उभ्या केल्या, बुद्ध मूर्तीची स्थापना केली. बांधवांनो, त्यालाच फक्त बुद्ध विहार म्हणत नाही. असे बुद्ध विहार तर लई आहे. असे बुद्ध विहार लई आहे. असे बुद्ध विहार आम्ही पाहिले काही ठिकाणी. बस 14 एप्रिल, 6 डिसेंबर, विजयादशमीलाच खुलतात. आम्ही म्हटलं बा बाकीचे दिवस कोणी येत नाही म्हणतात भंतेजी. बाकीचे कोणी येत नाही. फक्त विहार निर्माण झालं. विहाराच्या चाबीवरून भांडणं होतात बघा काही ठिकाणी. ही चाबी हे म्हणजे बघा आलं की नाही, मी पण चाबी माझ्याकडे पाहिजे. आणि ह्या माईक तर बाबा विचारूच नका. माईक साठी भांडणं, चाबीसाठी भांडणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बघा, हेवे दावे मीपणा, यामुळे विहार फक्त भिंती उभा झाल्या बघा. पण त्या विहारामध्ये जो प्रेमळ भाव पाहिजे, एकमेकांप्रती सद्भावना पाहिजे, एकमेकांप्रती प्रेम पाहिजे, ते बिलकुल राहिलं नाहीये बघा. जे विहार आपल्या कल्याणाचं आहे तेच विहार जर अशा पद्धतीने जर कटकारस्थान होत असतील, ते दुःखाचं कारण ठरते बघा. एक कवयित्री म्हणून गेलेली आहे ना, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसत्या नाती. ऐकले का तुम्ही कविता? विहार सुद्धा असंच असलं पाहिजे. विहार असावे विहारासारखे, नकोच नुसत्या भिंती. काय म्हणतात? विहार असावे विहारासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यामध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसत्या नाती, नकोच नुसते पद, नकोच नुसती प्रतिष्ठा, एकमेकांप्रती जिव्हाळा असला पाहिजे. विहारामध्ये सर्वांनी येऊन एकत्रितपणे एक विचाराने धम्माचं काम केलं पाहिजे. ते खऱ्या अर्थाने विहार आहे बघा. वामनदादा कर्डक काय म्हणतात? जिथे माझा समाज एक आहे. वामनदादा कर्डकांचं वाक्य आहे, जिथे माझा समाज एक आहे तोच माझा भीमाचा चैत्य आहे, तोच माझा भीमाचा चैत्य आहे. वामनदादा कर्डकाने बोलून गेलेले आहेत की जिथे माझा समाज एकत्रित असेल ना, तेच माझ्या खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं विहार आहे. जिथे माझा समाज एक विचाराने राहतो
तोच माझ्या भीमाचा खरा चैत्य आहे बांधवांनो. विहार असावे, पण त्या विहारामध्ये एकमेकांप्रती प्रेम असावं, एकमेकांप्रती जिव्हाळा असावा. पद प्रतिष्ठा किंवा इथं जे लिहिलेलं आहे ना, काय लिहिलेलं आहे, पक्षपात, वाद विवाद, मीपणा विहारामध्ये घेऊन जाऊ नका. भले चप्पल घालून जा हो, याचा अर्थ असा नाही बरं चप्पल घालून जा. मी याच्या मतीत अर्थ तुम्हाला सांगतोय, भले चप्पल घाला तुम्ही विहारात जाताना, पण विहारामध्ये जाताना मीपणा, वाद विवाद, एकमेकांबद्दलचे हेवे दावे, विनंती आहे विहारामध्ये घेऊन जाऊ नका. आपले पद बाहेर ठेवा. चप्पल बाहेर ठेवली ना, त्या चपली सोबतच आपलं पद बाहेर ठेवा, प्रतिष्ठा बाहेर ठेवा, मीपणा बाहेर ठेवा, अध्यक्ष बाहेर ठेवा, कोषाध्यक्ष बाहेर ठेवा, हे सगळं बाहेर ठेवा. एक माणूस म्हणून, उपासक म्हणून तुम्ही विहारामध्ये प्रवेश करा. बघा, कधीच तुम्हाला दुःख होणार नाही, कधीच तुम्हाला दुःख होणार नाही. बघा, कधी कधी असं पत्रक पण छापतात. हे पत्रक आपल्या कार्यक्रमाचं नाही आहे, दुसरं आहे. कार्यक्रमाचे पत्रक छापतात, 14 एप्रिलचे पत्रक, विजयादशमीचे पत्रक, बुद्ध पौर्णिमेचे पत्रक, कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये माणसं फक्त आपले नाव शोधतात की माझं नाव आहे की नाही, माझं नाव आहे की नाही. नाव असलं तर बरं आहे, आणि जेव्हा जर नाव नसलं ना, चुकून समजा एखादं नाव राहते बाबा, मग तर काय सांगूच नका. महाभारत घडते बघा, महाभारत घडते. मला यायचंच नाही म्हणते, मी येत नाही, माझ्या परिवाराला पण जाऊ देत नाही, माझं नाव कसं नाही, ते सुद्धा बाहेर ठेवा हो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी थेंबे थेंबे तळ साचे, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपापसामध्ये वादविवाद होतात, हेवे दावे होतात, मीपणा पुढे येतो, आणि विहारामधून पाहिजे तसं धम्म कार्य होत नाही. म्हणून विहार असावं, प्रत्येक गावामध्ये एक विहार असलं पाहिजे. हे बाबासाहेबांचा पहिला विचार होता. बाबासाहेबांचा दुसरा विचार आहे, विहार तिथे ग्रंथालय सुद्धा असावं. बाबासाहेबांचा विचार आहे धम्माच्या प्रचाराकरिता. विहार तिथे ग्रंथालय. पहिलं कोणतं आहे, गाव तिथे विहार, दुसरं विहार तिथे ग्रंथालय. विहार बांधवांनो फक्त पूजापाठ करायचं केंद्र नाही आहे. विहार फक्त विधी पूजा करायचं केंद्र नाही आहे. कारण विधी करणारे, पूजापाठ करणारे आपण नाही आहोत. काही काही लोकांना वाटते की आपण बुद्ध मूर्तीची पूजा करतो, तर लोक तुम्हाला पण विचारतील ना, का हो तुम्ही तर बौद्ध लोक आहात ना, तुम्ही तर मूर्ती पूजा करत नाही, मग हे काय तुम्ही मूर्ती पूजा करता, असे लोक तुम्हाला विचारतील. बांधवांनो, विहारामध्ये आपण मूर्ती पूजा करत नाही. लक्षात घ्या, ही बुद्धाची जी मूर्ती ठेवलेली आहे त्या मूर्तीची पूजा आपण करत नाही. कारण जे लोक मूर्ती पूजक असतात ती मूर्ती पूजा कशी करतात, देवाची मूर्ती असते, देवाच्या मूर्तीला नारळ फोडतात, फुलं अर्पण करतात, काय म्हणतात, हे देवा माझं भलं होऊ दे, हे देवा माझं चांगलं होऊ दे. बांधवांनो, अशा प्रकारची भीक आपण मागत नाही. बुद्ध मूर्तीची पूजा करत नाही, कारण बुद्ध त्या मूर्तीमध्ये नाही आहेत. बुद्ध जे आहे त्या मूर्तीमध्ये नाही आहे. बुद्धाचं ते फक्त एक रूप आहे. बघा, त्या रूपाला समोर ठेवून त्या रूपाची आपण आदर्श पूजा करतो. आदर्श पूजा, कारण ज्याप्रमाणे बुद्ध हे विविध गुणांनी युक्त असतात, त्या गुणांची पूजा आपण करतोय. ते गुण माझ्यामध्ये यावेत. जसे भगवान बुद्ध जे होते हे अरहंत दुःखमुक्त होते, मी सुद्धा त्या गुणांनी युक्त व्हावं. भगवान बुद्ध हे तथागत होते, मी सुद्धा त्या गुणांनी युक्त व्हावं. भगवान बुद्ध हे सर्व प्रकारच्या सद्गुणांनी युक्त होते, मी सुद्धा त्याप्रमाणे व्हावं. ही आदर्श पूजा आहे. याला आयडॉलशिप म्हणतात. मूर्ती पूजा नाही आहे. बघा, मूर्ती पूजा नाही आहे, ही आदर्श पूजा आहे. तुम्ही बाबासाहेबांची पूजा करताना कधी असं तुम्हाला वाटते का, बाबासाहेबाला हार टाकताना बाबासाहेब आमचं भलं करा बाबासाहेब, असं वाटते का तुम्हाला? नाही ना. अरे बाबासाहेबांनी भलं केलं ना हो. जे करायचं होतं बाबासाहेबांना भलं केलं आपलं. आपलंच काय, या भारताचं भलं केलं ना. आता काही झालं नाही भलं करायचं, फक्त काम बाकी आहे आचरण करण्याचं. अगदी त्याप्रमाणे विहारामध्ये आदर्श पूजा आपण करतो, तर त्याच विहारामध्ये जर आपल्यामध्ये ज्ञानार्जनाचं करायचं असेल तर आपल्याला विहारामध्ये ग्रंथालय निर्माण करणं महत्वाचं आहे. आज आपल्या विहारामध्ये इथे तथागत ग्रंथालय आणि अभ्यासिकेचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे.
कारण बाबासाहेबांना हे सुद्धा माहित होतं की आपल्या लोकांमध्ये जोपर्यंत पुस्तकांचं वाचन सुरू होणार नाही, जर तुम्हाला बुद्ध धम्म समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? तुम्हाला पुस्तक वाचावे लागतील ना, तुम्हाला पुस्तकांचं वाचन करावं लागेल. आज तरी बघा बरेचसे लोक या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून इथपर्यंत आलेले आहेत. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे युट्यूब चॅनल सुद्धा नव्हते. आजची पिढी अशी आहे, म्हणजे आज एक तर आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया नाहीये, इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याकडे नाहीये, आपल्याकडे प्रिंटिंग मीडिया सुद्धा नाहीये. मग आपल्याकडे आहे ते फक्त सोशल मीडिया. मग करोनाच्या काळामध्ये आम्हीच भिक्खू लोकांनी पुढाकार घेतला. सगळे लोक म्हटलं आपापल्या घरामध्ये बसलेले आहेत, बाहेर येत नाही, धम्म कार्य बंद पडत चाललेलं आहे, लोकांची श्रद्धा कमी होऊ नये याकरिता आम्ही पुढाकार घेऊन हे युट्यूब चॅनल सुरू केले, जेणेकरून तुमच्या अगदी हातापर्यंत तुम्हाला धम्म प्रवचन ऐकता आली. ऐकून 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 काही लोक तसे श्रद्धावान झालेत, आम्ही स्वतः बघितलेलं आहे. प्रवचन ऐकून 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 विश्वास आहे बघा आमच्या या गोष्टीवरती. जर कोणी श्रद्धापूर्वक रोज नित्यनियमाने भंतेजींचं भिक्खू संघाची जर देसना ऐकत असेल ना, त्याच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन होईल. बघा ऐकणं महत्वाचं आहे. जे वाचू शकत नाही त्यांनी ऐका, जे वाचू शकत नाही त्यांनी ऐकण्याचं काम करा, पण वाचून ऐकून आपल्यामध्ये धम्म जागृती करा. इथे जे तथागत ग्रंथालय आणि अभ्यासिकेचं काम झालं बघा, हे फार महत्वाचं आहे. मी जे यांना नेहमी माझं सांगणं असेल की विहारामध्ये जेवढे जास्त ग्रंथ आपल्याला ठेवता येतील तेवढे जास्तीत जास्त ग्रंथ ठेवा. बघा आता हे ग्रंथ कुठून येतील? जर तुम्ही विचारही केला हे ग्रंथ कुठून येतील तर लोकांना सांगा, जर तुम्हाला पैसे देता येत नसतील ना, जर तुम्हाला पैसे देता येत नसतील नका देऊ, पण एक व्यक्ती एक पुस्तकाचं दान करा. हा उपक्रम तुम्ही सुरू करा. बघा इथे आपल्या अभ्यासिकेच्या नावाने पैसे नका देऊ, पैसे द्या, हो देत असेल तर नका नाही म्हणायचं, नाही म्हणायचं, येऊ द्या पैसा, कारण काम पैशाशिवाय काम होत नसते बघा. पण जर पैसा देता येत नसेल तर एक व्यक्ती एक पुस्तकाचं दान करा, एक व्यक्ती एक पुस्तक दान करा. परिवारामध्ये जर 5 लोक असतील जर 5 लोकांनी 5 पुस्तकाचं दान करा, त्याच्यावर नाव लिहा, नाव सुद्धा लिहा, अमक्या टमक्याकडून तथागत अभ्यासिकेला अमुक अमुक पुस्तक दान. त्या पुस्तकाचा संच तिथे तयार करा. ही बघा आमच्या बाजूला धम्मबोधी भंतेजी बसलेले आहे. औरंगाबादला मयूर पार्क मध्ये संघरत्न बुद्धविहारामध्ये राहतात. भंतेजींनी सुद्धा तिथे असाच उपक्रम सुरू केलेला आहे. धम्मस्कंद ग्रंथालय आणि अभ्यासिकेचं निर्माण कार्य किती 1800 स्क्वेअर फीट मध्ये औरंगाबाद मध्ये तरी माझ्या माहितीप्रमाणे सर्वात मोठी अभ्यासिका तयार झालेली आहे. पूजनीय भंतेजी तयार केली, धम्मस्कंद ग्रंथालय नाव दिलं. धम्मस्कंद म्हणजे काय? भगवान बुद्धांनी 84,000 धम्मस्कंदांचा उपदेश केला. तर भंतेजींनी कॅम्पेन सुरू केलं की ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी 84,000 धम्मस्कंदांचा उपदेश केला, आपण आपल्या ग्रंथालयाला सुद्धा नाव द्यायचं धम्मस्कंद, आणि 84,000 धम्मस्कंदांचं प्रतीक म्हणून आपल्या ग्रंथालयामध्ये 84,000 पुस्तकं ठेवायची. भंतेजींचा कॅम्पेन आहे बघा, भंतेजींचा उपक्रम आहे. 84,000 पुस्तकं. मी सहज भंतेजींना विचारलं, म्हटलं भंते तुम्ही तर हे केलं, म्हटलं 84,000 पुस्तकं अलाउन्स पण केलं समाजामध्ये, पुस्तकं येणार कुठून? 84,000 पुस्तकं येणार कुठून? भंतेजी नवीन कॅम्पेन सुरू केलं बघा, एक व्यक्ती एक पुस्तक दान. पैसे नका देऊ, देत असाल तर द्या विहार निर्माण किंवा धम्म कार्यासाठी, पण पैसा जर देता येत नसेल पुस्तक आपण दान देऊ शकतो ना. हो पुस्तक आपण दान देऊ शकतो की नाही? एक व्यक्ती एक पुस्तक दान हे कॅम्पेन भंतेजीने सुरू केलं बघा. तर बघा एक व्यक्ती जर एक पुस्तक दान देत असेल तर 84,000 लोक 84,000 पुस्तकं दान देतील, तर 84,000 लोक भंतेजींच्या कॅम्पेन सोबत जुळतील, त्यांचं पण पुण्यकर्म होईल. असा उपक्रम तुम्ही इथे पण सुरू करा की जेणेकरून विहार तिथे ग्रंथालय, आणि ग्रंथालय काय तर तिथे पुस्तकं सुद्धा असली पाहिजे. बुद्ध विचारांची पुस्तकं ठेवा. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी महाराज आणि जे कोणी बहुजन महापुरुष आहेत, बहुजन महामाता आहेत, त्या सगळ्यांच्या विचारधारेवरती पुस्तक ठेवा. सोबत आणखी मग माझं एक सांगणं आहे, अकॅडमिक पुस्तकं पण ठेवा. म्हणजे पुढचे उपक्रम आहेत, MPSC ची पुस्तकं ठेवा,
UPSC चे पुस्तक ठेवा, IBPS, PSI, STI, असिस्टंट, IBPS, बँक, क्लरिकल, असिस्टंट कमांडर, या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पण पुस्तकं ठेवा. तुम्हाला जर कोणाला असं वाटलं ना तर यांना दान द्या बघा ते पुस्तकं, ते फेकू नका. जर विद्यार्थी 10वी पास झाला ना ते विकू नका, यांना दान द्या. ते पुस्तक आपल्या विहारामध्ये ठेवा की जेणेकरून इथल्या विद्यार्थ्यांना ते पुस्तक कामी येतील. असं ग्रंथालय उच्च करा बघा. विहार तिथे ग्रंथालय, हा दुसरा विचार होता बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि तिसरा विचार होता ग्रंथालय तिथे वाचन पण झालं पाहिजे. आता काय करता ग्रंथालय निर्माण करून? ग्रंथालय निर्माण करून काय करता? ग्रंथालय आहे, टेबल आहे, चेअर आहे, पण तिथे वाचायलाच कोणी येत नाही. त्या पुस्तकाचं कोणी वाचनच करत नाही. मग काय फायदा हो त्याचा? म्हणून तुम्ही हा सुद्धा उपक्रम इथे राबवला पाहिजे. फक्त विहारच असून चालत नाही, फक्त ग्रंथालयच असून चालत नाही, आणि ग्रंथालयात फक्त पुस्तकं, टेबल, चेअरच असून चालत नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लावा बघा. आणि जे जे कोणी विद्यार्थीगण असतील ना, जे तरुण वर्ग आहे, त्यांना माझं विशेष सांगणं आहे बघा. आम्हाला समजतात तरुणांचे प्रॉब्लेम, कारण आम्ही काही म्हातारे नाही आहोत, आम्ही पण तरुणच आहोत बघा. आमचं 20 वर्षांचं म्हणजे पूर्ण बालपण या चिवरामध्ये गेलं, सगळं तारुण्य या चिवरामध्ये चाललेलं आहे. आम्ही तरुणांकडे जेव्हा पाहतो ना, खरंच सांगतो बांधवांनो, आम्हाला कधी कधी दया येते हो. मी या तथागत बहुउद्देशीय संस्थेमधील सगळ्या तरुणांचं विशेष अभिनंदन करेल बघा, की आपल्या पुढाकारामुळे इतकं सुंदर धम्मकार्य या ठिकाणी होत आहे. पण इतर ठिकाणी आम्ही जेव्हा पाहतो, आमचा तरुण वर्ग भरकटच चाललेला आहे. आपली जी यंगस्टर आहे, यंगस्टर भरकटच चाललेला आहे. पहिला प्रॉब्लेम आहे, एकतर आपल्या तरुणांमध्ये धम्माप्रती रस कमी होत चाललेला आहे बघा. धम्मामध्ये जो इंटरेस्ट असायला पाहिजे, म्हणजे बुद्ध विहारात आपण गेलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, वंदना घेतली पाहिजे, बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचे पुस्तक वाचले पाहिजे, धम्मकार्यात आपण मग्न झालो पाहिजे, धम्मकार्य केलं. धम्मामध्ये रस कमी होत चाललेला आहे आता यंगस्टरचा बघा, हा प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणजे पहिले तर आपले यंगस्टर जे आहे धम्मामध्ये त्यांचा रस कमी होत चाललेला आहे. दुसरं आहे प्रॉब्लेम, दुसरी अडचण आहे की आपल्या तरुणांमध्ये शिक्षणाचं प्रमाण सुद्धा कमी होत चाललेलं आहे. बिचारे आपले तरुण 10वी पर्यंत ढक्कल गाडीसारखे शिकतात, पास झालं तर ठीक म्हणतात, नापास झालं चाललं म्हणतात 400 रुपये रोज, 500 रुपये रोज. अरे कधी आपली गरिबी संपेल? म्हणजे आजो पंजोबा समजते ना, पंजा, हा पंजा नाही हो, आपला आजोबाचा बाप, पंजोबानं गरिबीचा जन्म घेतला, गरिबीतच मेला. आजोबानं गरिबीचा जन्म घेतला, तोही गरिबीतच मेला. माझ्या बापानं पण गरिबीतच जन्म घेतला, गरिबीतच मरणार का? मी पण गरिबीतच जन्मलो, मी पण गरिबीतच. गरिबी जाईल कधी? ही आर्थिक गरिबी संपणार कधी? ही गरिबी संपेल कधी? यासाठी आपल्याला एज्युकेशन इज मस्ट आहे. बाबासाहेबांचा तोच खरा मार्ग. बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षणाशिवाय तरणोपाय नाहीये तरुणांनो. म्हणून शिक्षणाची कास सोडू नका, शिक्षण महत्वाचं आहे. उच्च शिक्षणापर्यंत जा बघा. अरे बाबासाहेबांना एवढा त्रास झाला ना हो. जर बाबासाहेब म्हटले असे, अरे त्या डबक चाळीमध्ये 10 बाय 10च घर आहे, मी शिकत नाही, मला पुस्तकं मिळत नाही, मला असं नाही तसं, असं जर विचार बाबासाहेबांनी केला असता तर बाबासाहेब झाले असते का हो? बाबासाहेब डॉक्टर झाले असते का? बाबासाहेब वकील झाले असते का? एवढे विद्वान झाले असते का? नाही ना. अरे बाबासाहेबांनी सगळा संघर्ष केला, अभ्यास केला, तेव्हा जाऊन तर बघा एवढा महामानव झाला. लोक राहण्यासाठी घर बांधतात. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधलं मुंबईमध्ये, आणि त्याला नाव काय दिलं? राजगृह. राजगृह आजही आहे बघा. लोक राहण्यासाठी फ्लॅट घेतात, लोक राहण्यासाठी घर बांधतात. काय तो महामानव, पुस्तकांवरती प्रेम करणारा. एक जहाजातले पुस्तक मागवले होते कोरिअरनं, ते जहाज बुडाली, ढसा ढसा रडला हो. जसं की माझा बाप मेला, माझी माय गेली, माझे पुस्तक त्या समान होते, पुस्तक गेले बघा. ढसा ढसा तो महामानव रडला की माझा ज्ञानाचा खजिना गेला. पुस्तकांसाठी घर बांधलं बाबासाहेब आंबेडकरांनी. महामानवाने पुस्तकांसाठी घर बांधलं. बांधवांनो, इथे ग्रंथालय आहे, तिथे वाचन सुद्धा झालं पाहिजे. तुम्ही कॉम्पिटिशन राबवा. इथल्या आपल्या जी लहान लहान विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विहारामध्ये आणण्याची गोडी निर्माण करा. सगळ्यात महत्वाचं आहे तरुणांनो, अडचणी तरुणांच्या. आपला तरुण वर्ग बघा, तरुणाचा प्रॉब्लेम काय?
व्यसनाधीनता वाढत चाललेली तरुणांमध्ये व्यसनाधीनता. एक नवीनच व्यसन सुरू झालं बघा. कुठे आता आमचा मोबाईल इथे लावला बघा. मोबाईलचं व्यसन नवीन व्यसन सुरू झालं बघा. हे हा आजार आहे. मोबाईल म्हणजे आजार आहे बाबा. आमचे करुणाने बंदी त्रासून जातात, स्विच ऑफ करून ठेवून देतात मोबाईल. त्रास होतो ना. सगळे फोन करतात, आम्हाला फोन येतात. तरुणांमध्ये आम्ही पाहतो काही लोकांना मद्याचं व्यसन चाललेलं आहे. व्यसन कशा? व्यसन मद्याचं व्यसन, सिगरेटचं व्यसन, गाड्यांचं व्यसन, मोबाईलचं व्यसन. व्यसनाधीनतेमध्ये जाईल बघा. व्यसनाधीन झाले तेच लोक त्याला शान शौकत समजतात. 400 रुपये रोजानं काम करणारा पोरगा 40,000चा मोबाईल वापरतो आणि बाप शेतामध्ये काम करतो, आई शेतामध्ये काम करते. 500 रुपये रोजानं काम करणारा आपला तरुण पोरगा 50,000चा मोबाईल वापरतो, 1 लाखाची गाडी वापरतो. मायबाप शेतामध्ये काम करतात. आणि हाच तरुण जो आहे, हा तरुण आम्हाला छाती बडवत 14 एप्रिल नाचताना दिसतो बघा. बाबा साहेब हमारे, हे निळ रक्त, बाबासाहेब आमचं निळ रक्त. अरे छाती बडवून मोठमोठ्याने ओरडून बाबासाहेब जयघोष करून 14 एप्रिलला नाचणारा हा तरुण, पोटामध्ये टाकून नाचणारा हा तरुण बुद्ध पौर्णिमेला कुठं गायब होतो? बुद्ध पौर्णिमेला कुठं गायब होतो बघा तुम्ही. जी तळमळ म्हणजे 14 एप्रिल दिसते तरुणांमध्ये, बुद्ध पौर्णिमेला काहीच दिसत नाही. म्हणजे जो तरुण 14 एप्रिलला आपण पाहतो तोच तरुण बुद्ध पौर्णिमेला बुद्धविहार येत नाही बघा. यासाठी आपण जागृती निर्माण केली पाहिजे. म्हणून सांगणं आहे बाबासाहेबांचा तिसरा विचार, ग्रंथालय तिथे वाचन संस्कृती सुद्धा निर्माण करा. हळूहळू वाचन संस्कृती नष्ट होत चाललेली आहे. किडिंग म्हणजे बटना दाबाची संस्कृती सुरू झाली बघा. वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. बटना दाबाची संस्कृती वाढत चाललेली आहे. किडिंग म्हणजे कीपॅडची संस्कृती सुरू झाली बघा. हळूहळू वाचन संस्कृती वाढली पाहिजे. कारण वाचाल तर वाचाल. तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे, त्या स्वतःचे ग्रंथालय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये बाबासाहेब बुद्धाची पुस्तकं असले पाहिजे. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे ग्रंथालय तयार झालेलेच आहे बघा. बाबासाहेबांचा चौथा विचार आहे, वाचन तिथे प्रशिक्षण. म्हणजे फक्त वाचनच नाही तर तिथे प्रशिक्षण सुद्धा झालं पाहिजे. आपल्या विहारामध्ये तुम्ही प्रशिक्षणाकरिता शिबिरांचं सुद्धा आयोजन करा. 1 दिवसीय शिबिर, 2 दिवसीय शिबिर किंवा 10 दिवसांचे श्रामनेर प्रशिक्षण शिबिर. आता कदाचित आमचं येणं हो की न हो, आपल्या परिसरामध्ये जर कोणी महातेरो भिक्षू असतील त्यांच्याशी संपर्क करा. विहारामध्ये 10 दिवसांचं श्रामनेर शिबिर पण ठेवा, जेणेकरून आपले तरुण लहान बालक बालिकांवरती धम्माचे संस्कार पेरले जातील. हे प्रशिक्षण आहे. महिलांसाठी तुम्ही शिबिर राबवा. महिलांना काही कुटीर उद्योग, गृह उद्योग. कारण विहार फक्त पूजापाठाचं केंद्र बनू नये हो. विहारामधून सामाजिक आणि धार्मिक चळवळ हे विकसित झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. पुरुषांसाठी सुद्धा तुम्ही शिबिर राबवू शकता. एवढंच काय, आपला जो तरुण वर्ग आहे, आपल्या तरुण वर्गासाठी सुद्धा करिअर काउन्सिलिंगची शिबिर राबवा. करिअर महत्वाचं आहे. बिझनेस काउन्सिलिंगची शिबिर राबवा. आपल्या तरुणांनी बिझनेस मध्ये उतरलं पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरलं पाहिजे. MPSC UPSC चे शिबिर राबवा, पुस्तकाचं वाचनाचे शिबिर राबवा. विविध पद्धतीने अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या तरुणांपर्यंत, लहान मुलींपासून तर महिलांपर्यंत, वृद्ध लोकांपर्यंत सुद्धा आपण नित्य नियमाने आपल्या विहारामध्ये प्रशिक्षणाचे शिबिर सुद्धा राबवले पाहिजे. कारण विहार हे प्रशिक्षणाचं केंद्र असलं पाहिजे. हा सुद्धा बाबासाहेबांचा विचार होता. म्हणून तरुणांना सांगणं असेल की विशेषतः आपले विहार मोठं आहे. सहज मला वाटते 50-60 लोक तर सहज बसू शकतात. मोठं विहार आहे. आपण शिबिराचं आयोजन करा. यदा कदाचित आता आमच्यामध्ये खूप कामं आहेत, सतत आम्ही फिरत राहतो, पण जर आम्हाला कदाचित जर वेळ मिळाला तर आम्ही सुद्धा नक्की बघा तुमच्या प्रशिक्षणासाठी येऊ. श्रामनेर प्रशिक्षण केंद्र असेल या शिबिरं असतील तिथे नक्की येऊ, वेळ देऊ आणि इथे धम्मसंस्कार कसे पेरता येईल ते सुद्धा आम्ही प्रयत्न करू. आणि सर्वात शेवटचं महत्वाचं आहे, प्रशिक्षण तिथे धम्माचा प्रचार सुद्धा झाला पाहिजे. कारण प्रशिक्षणच नसेल तर धम्माचा प्रचार प्रसार सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी प्रशिक्षित भिक्खू आहेत, प्रशिक्षित भिक्षुणी आहेत, त्यांच्याकडून योग्यरित्या धम्माचं काम होते बघा. जिथे प्रशिक्षित उपासक आहेत, योग्य प्रशिक्षित उपासिका आहेत, तिथे सुद्धा धम्माचं चोख पद्धतीने, योग्य पद्धतीने काम होते बघा.
यासाठी प्रशिक्षणही महत्वाचं आहे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा महत्वाचा आहे। म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आपण जे विहार निर्माण केलं, या विहाराच्या माध्यमातून बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या योजना आहेत, त्याच्यातून फक्त 5च लहान लहान मुद्दे आहेत। गाव तिथे विहार असलं पाहिजे, विहार तिथे ग्रंथालय असलं पाहिजे, ग्रंथालय तिथे वाचन झालं पाहिजे, वाचन तिथे प्रशिक्षण झालं पाहिजे आणि जिथे प्रशिक्षण तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसारही झाला पाहिजे। हे बाबासाहेबांचे म्हणजे धम्म प्रचार प्रसाराकरिता महत्वाचे विचार आहेत, मुद्दे आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी नक्की समजून घेतलं पाहिजे आणि त्याला इथे प्रसारित पण आपण केले पाहिजे। कारण विहार ही आपली बौद्ध संस्कृती आहे, बुद्ध विहार आपल्या बौद्धांची अस्मिता आहे। कारण आज आपण पाहतो की फक्त विहारच निर्माण करायचे नाही आहेत, तर त्या विहारातून प्रॉपर धम्माचं काम सुद्धा झालं पाहिजे। तुम्ही विहार निर्माण केलं, इथे म्हणजे एक वैयक्तिक मुद्दा सांगतो आणखी, विहार निर्माण केलं तर विहाराच्या सोबत सोबत एक भिक्खून करिता कुटी पण निर्माण करा, भिक्खून करिता कुटी निर्माण करा, छोटीशी रूम बनवा, रूमला लागूनच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा, की जेणेकरून वर्षावासाच्या कालावधीमध्ये एखादे चांगले भिक्षू आपल्याकडे येतील किंवा एखादे चांगल्या भिक्षुणी आपल्या गावामध्ये येतील, इथे 3 महिन्यांपर्यंत थांबतील, इथे ग्रंथाचं वाचन होईल, धम्माचं काम होईल, आपल्या सर्वांना धम्माचे संस्कार मिळतील। याकरिता हे पण एक काम अत्यंत महत्वाचं आहे की जे धम्म कार्यासाठी अतिशय महत्वाचं आहे बघा। म्हणून बांधवांनो, आपण सर्वांनी या माध्यमातून अतिशय सुंदर असं हे निर्माण कार्य या ठिकाणी केलेलं आहे। आज रोजी तथागत बहुउद्देशीय संस्था आणि धम्मरक्षित महिला मंडळ, सॉरी मंडळ नाही आहे, संघ, एकदा महिला मंडळासाठी बघा सर्वांनी एकदा टाळ्या पण वाजवा, साधुवाद पण द्या, कारण हा शब्द संघ म्हणजे आता मंडळ बरखास्त करायचे सगळे। आम्ही आता औरंगाबादमध्ये पण तेच सुरू केलेलं आहे। आमच्याकडे महाप्रजापती महिला मंडळ होतं, म्हटले मंडळ फिंडळ नाही पाहिजे, म्हटलं मंडळ आले तिथं अध्यक्ष आला, मंडळ आलं तिथं भानगडी आला, मंडळ नाही पाहिजे, आपल्याकडे संघ परंपरा आहे। म्हणून जिथे जिथे महिला मंडळ असेल ना, ते मंडळ बरखास्त करा, म्हणजे मंडळ म्हणजे ते शब्द बरखास्त करा, तिथे संघ लावा। इथे बघा धम्म रक्षिता महिला संघ आहे की ज्या माध्यमातून सुंदर असं काम या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। तेव्हा तथागत विपश्यना केंद्र आणि तथागत अभ्यासिकेचं उद्घाटन आज पूजनीय भिक्खू संघाच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सोबत सोबत आमच्या मातोश्री रायवंताबाई विश्वासराव तायडे यांनी या बुद्ध विहाराकरिता सुंदर असं बुद्ध रूप या ठिकाणी दान स्वरूप दिलेलं आहे। त्या बुद्ध रूपाची सुद्धा स्थापना पूजनीय भिक्खू संघाच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेली आहे। सरते शेवटी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या विहार निर्मितीकरिता दान पुण्य केलं, त्या सर्व दानदायक दानदायिका या सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो। या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, तथागत बहुउद्देशीय संस्था, धम्मरक्षित महिला संघ, संपूर्ण गावकरी मंडळी आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो।